मुंबईतल्या चुनाभट्टीच्या रेल्वे स्थानकावर एका मुलाला घेऊन जाणारा हा आहे सुरक्षा रक्षक कमलेश। आणि त्याच्यासोबत जाणारा लहानगा। दृश्यात वावगत असं काहीच नाहीये, पण कमलेशचे इरादे मात्र वावगे आहेत। 14 जून 2014 मुंबईतल्या चुनाभट्टीतून कमलेशनं एका मुलाचं अपहरण केलं आणि तेही आपल्या अपंगत्वाची थट्टा उडवणाऱ्या मित्राचा बदला घेण्यासाठी। अपहरण केलेल्या मुलाला वाढवून तो बदला घेणार होता, अगदी फिल्मी स्टाईल सारखा। ही आयडियाही त्याला एका फिल्मवरूनच सुचली। त्याच्याकडून त्याचं गुन्हा करण्यामागचं कारण शोधलं असता त्याने सांगितलं की तो अपंग आहे थोडाफार आणि त्याचे सहकारी कामाच्या ठिकाणी त्याला त्रास द्यायचे। त्या सहकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्याची अशी आयडिया होती की याला हा जो किडनॅप केलेल्या मुलाला आपण पालनपोषण करून मोठा करू आणि नंतर तो त्या लोकांचा बदला घेईल। प्लॅनला सुरुवात तर झाली, पण 3च दिवसात कमलेशचं अवसान घडलं। या लहानग्याला पोचता पोचता कमलेशच्या नाकी नऊ आले। त्या लहानग्याच्या खाण्यापिण्याचा शौक पुरवता पुरवता कमलेशचा खिसा रिकामा झाला। आता कमलेशवरच उपासमारीची वेळ आली, तेव्हा प्लॅन खड्ड्यात घालून कमलेशनं या लहानग्याला सोडून पळ काढला। अशा पद्धतीने त्या पाठीमागे अपहरण करण्याचं कारण होतं, परंतु हा मुलगाचं खर्च त्याला झेपत नव्हता। 3 दिवस त्याला ठेवला आणि त्यानंतर त्याला चुनाभट्टी या ठिकाणी मैदानामध्ये सोडून दिला। त्या मुलाचा खर्च परळमध्ये त्याला ठेवला होता मुलाला आणि तो खर्च खाण्यापिण्याचा खर्च त्याला झेपत नव्हता। त्याच्या पगारामध्ये तेवढं त्याला शक्य होत नव्हतं, त्यामुळे त्यानं त्या मुलाला चुनाभट्टी या ठिकाणी एका मैदानामध्ये सोडून दिला। कमलेशच्या नाकी नऊ आणणाऱ्या या चिमुकल्याची चौकशी पोलिसांनी केली आणि बिंग फुटलं। सीसीटीव्हीचं फुटेज हातात आलं आणि कमलेशही अलगद जाळ्यात आला। त्याचे अपहरण केले याबाबत कोणालाही माहिती नव्हती, तर सुद्धा पोलिसांनी ह्युमन इंटेलिजन्स वापरून आणि सीसीटीव्ही फुटेज चेक करून या आरोपीचा शोध घेतला, त्याच्याबाबत माहिती घेतली आणि पोलिसांना माहिती मिळाली होती की आरोपी इगतपुरी या ठिकाणी येणार आहे। त्या ठिकाणी युनिट 6च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कमलेश चव्हाण वय 19 वर्ष या आरोपीला अटक केलेली आहे। फिल्म्स प्रेरित करतात, फिल्म्स प्रेरणाही देतात, पण त्यातून काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं। सध्या तरी कमलेशला या फिल्मगिरीनं गजाआड नेऊन टाकलंय। सिद्धार्थ धावडेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।